कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा मामा, अरे सिनो, दादा मामा, आज जे काही झालं ते म्हणजे थांब 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 सिनो, काही बोलायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेव। लाली जशी तुझी आई आहे तशी माझी बहीण सुद्धा आहे। ती चुकीचं वागली म्हणून तू माझी माफी मागू नकोस। जे काही चुकले ना त्यात माझ्या बहिणीची पण चूक आहेच। नाही राहत तिला भान, कुठेही कसं बोलताना वागताना, काय करणार त्याला? हो, पण तरीही दादा मामा, नीरजच्या आईने आता आईची जमीन परत तिच्या नावावर केली। मग त्यांचे पैसे आपल्याला परत करायला हवेत ना, जे आईने त्यांच्याकडून घेतले होते, तरच हा सगळा व्यवहार पूर्ण होईल। पण पैसे कमी आहेत। दादा मामा, पण तू काळजी करू नको। मी काहीतरी करेन, मी मेहनत करेन, पण मी त्यांचे पैसे परत करेन। मी एक काम करतो, ही आता परीक्षा संपली ना की मग छोटं मोठं एखादं काम बघतो, हप्त्याने का होईना पण मी त्यांचे पैसे परत करतो। पण तू काळजी करू नकोस। हा, मोठा झाला माझा शिनू, मोठा झाला। दादा मामा म्हणत माझ्या मागे कायम धावणारा माझा श्रीनू कधी एवढा मोठा झाला मला कळलंच नाही। ये राजा, बस। तू आता बोलत होतास ना तेव्हा मला माझं तरुणपण आठवलं। माझे बाबा मला नेहमी म्हणायचे, रघुनाथा, आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतील, कठीण प्रसंग येतील, पण अशा कठीण प्रसंगामध्ये न डगमगता न घाबरता शांत राहून सारासार विचार केल्यानंतरच योग्य तो मार्ग सापडतो। राजा, तुझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतील, कठीण प्रसंग येतील, खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या येतील, पण तुझी जी जिद्द आहे ना कायम अशीच धगधगत राहू दे। आणि बाळा, यापुढे कधीही स्वतःला एकटं समजू नकोस। तुझा दादा मामा कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल। जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या घरात कोणाला काहीही कमी पडू देणार नाही मी। खोतांच्या घरातल्या कोणाची मान खाली जाईल असं अजिबात घडू देणार नाही। आणि बाकी आता सगळा विचार सोड आणि तुझ्या परीक्षेवर लक्ष दे। आणि जेव्हा पुढे जाऊन खूप कमवशील ना पैसे, तुझ्या दादा मामाला सगळे पैसे परत करा, हप्त्याने। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।